नमस्कार, मी आहे सोनाली. अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपण 1 चमचा तेलामध्ये 1 चमचा जिरं, 10 ते 12 काजू, 1 चमचा मगज बी घालून घेतलं आहे आणि त्याचबरोबर एका आल्याचे 2 काप करून घातलेले आहेत. हे हलकंसं परतून घेऊया आणि त्यामध्ये 2 चिरून घेतलेले टोमॅटो आपल्याला घालायचे. त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. 2 मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आपल्याला यामध्ये आणि आपल्याला टोमॅटो थोडेसे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे सुकं खोबरं किसून टाकलेलं आहे यामध्ये, तेही छान परतून घेऊया. आणि यामध्ये आता अर्धा कप म्हणजेच अर्ध वाटी पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे नरम असा. इथे टोमॅटो नरमसर आपला झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून आपण मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. इथे तेलामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 4 ते 5 मिरे, 1 लवंग आणि 1 हिरवी वेलची घातली. त्याचबरोबर 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. हे कोरडे मसाले परतून घेतलेले आहेत तेलामध्ये आणि आपण टमाट्याचं जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालून घेऊया. आज आपण कांदा लसूण विरहित पनीर मटर मसाला बनवतो आहे. अगदी सोप्या पद्धतीने होतो आणि चवीत काही फरक लागत नाही. चवीला अप्रतिम होतो. आता हा मसाला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया. वाटण आपलं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण अगदी 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला तेल सुटतं आहे. आता यामध्ये मसाले घालतो आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला. सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया वाटणासोबत. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घालतो आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेची तशी फारशी चव लागत नाही, पण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो. आता आपण इथे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. पनीर पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिवट होत नाही. तोपर्यंत आपली भाजी पाहूया. 2 ते 3 मिनटं झालेली आहे. तेल सुटलेलं आहे. एकदा पुन्हा परतून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धी वाटी फ्रोझन मटार घालतो आहे. तुमच्याकडे ताजे वाटाणे असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता. वाटाणे आपण मसाल्यासोबत परतून घेतले आहे आणि इथे मिक्सरच्या पॉटमध्ये गरम पाणी घालून आपण ते विसळून घातलेलं आहे यामध्ये, जेणेकरून पॉटला लागलेला जो मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. आपल्याला भाजी कितपत पातळ कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी अधिक करू शकतो. इथे झाकण ठेवून पुन्हा मी 3 ते 4 मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त असं तेलाची तरी सुटलेली आहे. मधामधात झाकण उघडून आपल्याला भाजी बुडापासून हलवायची आहे, नाही तर बुडाला चिटकू शकते. पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी होऊ द्यायची आपल्याला. झाकण ठेवून आपण एकूण 7 ते 8 मिनिट भाजी लो टू मिडियम फ्लेमवर होऊ दिलेली आहे. यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे पाण्यातून काढून.
त्याचबरोबर इथे 1 मोठा चमचा बटर घालून घेतलेला आहे. भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि पुन्हा झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनिट होऊ द्यायचं आहे आपल्याला. आपली भाजी मस्त अशी झालेली आहे. कांदा लसूण विरहित मटर पनीर मसाला, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. झटपट अशी आपली पनीर मटर मसाला तयार आहे, कांदा लसूण विरहित. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.